उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी इथं पाणी फाउंडेशनच्या वतीनं महाश्रमदानाची मोहीम राबवण्यात आली। त्याचं हे विशेष वृत्त। शिवार रविवारची सकाळ, हातात कुदळ अन खोऱ्या, 1.5 फुटाच्या खड्ड्यांचं उद्दिष्ट, 3 वर्षांच्या चिमुकलीपासून 70 वर्षांच्या आजोबांपर्यंत हजारोंचा सहभाग, घामानं भिजलेलं अंग, तहान लागल्यानंतर पिण्यासाठी पाणी देणारे विद्यार्थी, 2 तासात माळरानावर झालेले शेकडो खड्डे, शेवटी साऱ्यांनीच उपिटावर मारलेला ताव, हे वर्णन आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावचं। पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या कोंडी गावात महाश्रमदानाची मोहीम राबवण्यात आली। कोंडीच्या माळरानावर सकाळी 8च्या सुमारास जमलेल्या जलप्रेमींनी आधी नाव नोंदणी केली। टाळ्या वाजवत काल्पनिक फुलांचा वर्षाव करून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं सर्वांचं स्वागत करण्यात आलं। जलकन्या भक्ती जाधव यांनी माणुसकीची प्रार्थना घेऊन साऱ्यांना श्रमदानासाठी प्रोत्साहित केलं। इथे कोंडी तालुका उत्तर सोलापूर या ठिकाणी आम्हाला पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने जे महाश्रमदान आयोजित केलं होतं त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला दिसतं। खरं तर आम्ही सुद्धा इमॅजिन केलं नव्हतं की इतक्या प्रमाणात लोक येतील। नोंदणी कमी झाली पण प्रत्यक्षात लोक मात्र जास्त आले असा अनुभव आहे। ज्यांना श्रमदानाची किंवा कष्ट करण्याची कधी गरज पण वाटली नाही किंवा ज्यांना सवयी नाही आहे अशी पण मंडळी आज इथे घाम गाळताना दिसतात। तर खरोखर मला मनस्वी आनंद वाटतोय। हातात कुदळ आणि खोऱ्या घेऊन 10 जणांचा समूह करण्यात आला होता। ठरवून दिलेल्या जागेवर खड्डा मारायला सुरुवात झाली। थोडं करून साऱ्यांनीच खोदकाम आणि माती काढून बाजूला टाकण्याचं श्रमदान केलं। पाणी फाउंडेशनच्या तांत्रिक मार्गदर्शकांनी पाहणी करत प्रोत्साहनही दिलं। विजापूर नाका ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र उशिरे यांची कन्या प्राजक्ता हिनं श्रमदानानं आपला वाढदिवस साजरा केला। आज माझा वाढदिवसानिमित्त मी माझ्या पप्पा मम्मी सोबत पाणी वाचवण्यासाठी आले आहे। गावकऱ्यांसह पाणी फाउंडेशनचे सदस्य प्रकाश भोसले, उपसरपंच काकडे, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, जिल्हा परिषद सदस्य अप्पाराव कोरे, पर्यावरणप्रेमी भरत छेडा, मुकुंद शेटे, शिवाजी पवार, महादेव गोटे, पप्पू जमादार, संतोष धाकपाडे, डॉक्टर वैशाली आगावणे, ॲडव्होकेट सरोज बच्चुआर, वसुंधरा शर्मा, शिवाई शेळके, अभिंजली जाधव, स्वाती भोसले, चेतन लिगाडे, सतीश तमशेट्टी, रणजित शेळके, बसवराज बिराजदार, रेवण कोळी, अमोल मोहिते, बसवराज जमखंडी, गणेश बिराजदार, विकास शिंदे, तिप्पय्या हिरेमठ, बसवराज परांडकर, विनय गोटे, स्वप्नील धाकपाडे, वर्षा कमलापुरे, समृद्धी भोसले, अब्दुल कादर मुजावर, मयूर गवते, प्राध्यापक संगमेश्वर बाड, अजित चौहान, तरुण जोशी, साहेबराव परबत, प्रसाद मोहिते, अनु मोहिते आदी महाश्रमदानात सहभागी झाले होते। पाणी फाउंडेशन नेमक्या कोणत्या तंत्रानं काम करतं, माथा ते पायथा संकल्पना काय आहे, पावसाचं पाणी अडवण्यासाठी जमिनीत मुरवण्यासाठी तंत्रशुद्ध पद्धत कोणती, जलसंवर्धनासाठी आपण कोणत्या प्रकारे योगदान देऊ शकतो याविषयी माहिती महाश्रमदानात सहभागी होऊन मिळाली। रविवारी सुट्टीचा दिवस, सत्कारणी लागल्याची प्रतिक्रिया सारथी यूथ फाउंडेशनचे रामचंद्र वाघमारे यांनी व्यक्त केली। पाणी फाउंडेशनचे राज्य समन्वयक डॉक्टर अविनाश पोळ, डॉक्टर नामदेव ननवरे, तालुका समन्वयक विकास गायकवाड यांनी भोगाव, हिरज, कोंडी, गुळवंची, वडाळा, पडसाळी या गावांमध्ये भेटी देऊन श्रमदान करणाऱ्यांना प्रोत्साहित केलं। अभिनेता जितेंद्र जोशी हे बुलेटवरून गुळवंची गावात आले।
त्यांनी श्रमदान आणि प्रबोधनही केलं। गेल्या वर्षी आम्ही 1 मेला महाराष्ट्र दिना दिवशी न्हावी बुद्रुकला सातारा या गावी श्रमदान केलेलं होतं। आपल्या रोजच्या रुटीनमधून काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि थोडंसं आपल्याला सामाजिक कार्याची जाणीव असली पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही इथे कामासाठी आलेलो आहोत। श्रमदान म्हणजे फक्त इतकं खणणंच नाही किंवा इतकं हे करणं नाही, तर निसर्गाच्या जितकं जवळ जाता येईल आपल्याला तितकं जवळ गेलं पाहिजे। आणि आमचं एक ब्रीदवाक्य असं आहे की आपण फार नाही पण थोडं तरी करू शकतो नक्कीच, आणि याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहिजे। आपण एकाला एक माणूस जोडत गेलं की आपण एक साखळी तयार करतो, तशीच एक चांगल्या माणसांची, चांगल्या कार्याची, चांगल्या विचारांची एक साखळी तयार करायची, या दृष्टीने आम्ही इथे श्रमदानासाठी आलेलो आहोत। कोंडी गावासोबतच महाराष्ट्रातल्या 4,500 गावांमध्ये महाश्रमदानाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आज कोंडी इथं सकाळी 8 ते 10 या वेळेत श्रमदानासाठी सगळ्या सोलापूरकरांना आपण आवाहन केलं होतं की या श्रमदानात सहभागी व्हा। आणि सकाळी अगदी 7 वाजल्यापासून अनेक सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटना आणि अनेक सोलापूरकर स्वयंस्फूर्तीने इथं सहभागी होत होते। आणि आपण बघताय की गेल्या तास दीड तासापासून हे काम चालू आहे आणि जर हजारो हात एकावेळी एका कामासाठी लागले तर काम किती सहजतेने पुढे जाऊ शकतं याचं उत्तम उदाहरण इथं पाहायला मिळतं। फाउंडेशनने आयोजित जे आज महाश्रमदान आहे, ते श्रमदान करत असताना एक जाणवलं की आपण नेहमी बघतो की बिगारी लोकांना आपण रस्त्यावरून पाहतो, पण आज जाणीव झाली की त्या लोकांचं आयुष्य किती कष्टप्रद असतं आणि यातून एक मनाला समाधान मिळालं की आपण काहीतरी समाजासाठी काम करतोय, भले थोडं का असू दे। मगाशी जी पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात सुरुवातीची प्रार्थना घेतली गेली की माणूस आणि माणसाशी माणसासमोर वागणे, तीच अनुभूती मी घेतोय।